स्नेहल आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, बीएडचं जे रजिस्ट्रेशन आहे त्या रजिस्ट्रेशनची जी डेट आहे ती डेट रजिस्ट्रेशन करण्याची शेवटची तारीख जी आहे ती आज आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघ यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्या किती विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं, किती विद्यार्थ्यांचे फॉर्म व्हेरीफाय झालेले आहे, पार्शली व्हेरीफाय. जर आमचा फॉर्म व्हेरीफाय झालेला नाही तर आमचा फॉर्म रद्द होईल का अशी भीती विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांचे काही डॉक्युमेंट्स नाही आहे, त्यामुळे माझा फॉर्म रद्द होईल का, आणि डेट न वाढल्यामुळं माझा फॉर्म जर रद्द झाला तर मला यावर्षी बीएड करता येणार नाही. डेट वाढेल का नक्कीच, हा सुद्धा एक संभ्रम विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी संपूर्ण अपडेट जे आहे ते अपडेट आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी माझ्या चॅनलला आपण पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारा कोणतेही जे बीएडच्या संदर्भातील अपडेट असेल, कॅपराऊंड 1, कॅपराऊंड 2, कॅपराऊंड 3 आणि इन्स्टिट्यूशनल राऊंड, त्याच्यानंतर तुमचा प्रवेश, तुमची फीज वाचवणे, त्याच्यानंतर तुम्हाला राहण्याची खाण्याची व्यवस्था वसतिगृहाच्या माध्यमातून, नाही नंबर लागला वसतिगृहामध्ये तर आधार, स्वाधार, स्वयंची योजना, अशा विविध योजनांच्या माध्यमातून आपल्याला फ्री किंवा मोफत बीएड कसं करता येणार आहे या संदर्भातील एकमात्र चॅनल जो आहे तो म्हणजे आपला स्नेहल आर्ट ऑफ टीचिंग चॅनल. विद्यार्थी मित्रांनो, तर आपण विषयाकडे वळू. लक्षात घ्यायचं आहे की आजची शेवटची तारीख आहे कशाची, तर आपल्याला रजिस्ट्रेशन करण्याची. रजिस्ट्रेशन किती झालेत आतापर्यंत? 52,000 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. त्यापैकी व्हेरीफाय किती झालेले आहेत? फक्त आणि फक्त 15,000 व्हेरीफाय झालेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आणि हा आकडा एकदम कमी आकडा आहे व्हेरीफायचा. मग इतर जे काही विद्यार्थी ज्यांचे व्हेरीफाय झाले नाही त्यांचे रद्द होणार आहेत का? अजिबात फॉर्म रद्द होत नाही. दरवर्षी सीईटी सेल काय करत असते, एक वेळापत्रक जाहीर करत असते, परंतु या वर्षी सीईटी सेलने वेळापत्रक जाहीर केलेला नाही. फक्त वेळापत्रक कशा संदर्भात आहे? लास्ट डेट तुमची कोणती सांगितलेली आहे? 16 तारीख ही लास्ट डेट टाकलेली आहे. पण पुढील जो काही शेड्यूल आहे तो शेड्यूल अजूनही त्या ठिकाणी टाकलेला नाही. ना कॅपराऊंड 1चा, कॅपराऊंड 2चा, कॅपराऊंड 3चा असा कोणताही शेड्यूल टाकलेला नाही. गेल्या वर्षीचा जर आपण विचार केला तर गेल्या वर्षी सुद्धा तीच परिस्थिती होती जी आता 55,000 मी तुम्हाला सांगितले, 52,000 सांगितले तुम्हाला, आणि त्यातील 15,000 व्हेरीफाय झालेले आहेत. मग व्हेरीफाय आणि पार्शली व्हेरीफाय काय? तर ज्या विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट्स बरोबर आहेत, अॅक्युरेट आहेत, त्या सर्व विद्यार्थ्यांचे फॉर्म जे आहेत 15,000 विद्यार्थ्यांचे व्हेरीफाय झालेले आहेत. काही विद्यार्थ्यांच्या काही त्रुटी आल्या असतील त्याच्यामुळे पार्शली व्हेरीफाय मध्ये आहेत, आणि पार्शली व्हेरीफाय मध्ये आहेत तर ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस 1, 2, 3 दिवस चालत असते. विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे तुमचे फॉर्म व्हेरीफाय होणार आहे. मग नाही जर व्हेरीफाय झाले तर रिजेक्ट होईल का? नाही होण्याचा हा प्रश्नच नाही. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्यायचं आहे, गेल्या वर्षी सुद्धा म्हणजेच दरवर्षी सुद्धा सीईटी सेल डेट एक्सटेंड करत असते. आज सुद्धा काही वेळानंतर, आता मी हा व्हिडिओ बनवतो आहे, काही वेळानंतर 8 वाजता, 9 वाजता किंवा 10 वाजतापर्यंत आपल्याला नोटिफिकेशन येऊन जाईल की बीएड रजिस्ट्रेशनची जी डेट आहे ती 10 दिवसाने एक्सटेंड झालेली आहे. म्हणजेच 16 तारखेला जर ही 16 तारीख आजची लास्ट डेट असेल तर 26 तारखेपर्यंत ही डेट काय होऊ शकते? एक्सटेंड होऊ शकते. त्यामुळं आपल्या विद्यार्थ्यांना बिनधास्त राहायचं आहे, अजिबात घाबरायचं नाही. दरवर्षी सीईटी सेल ही डेट वाढवत असते. विद्यार्थी मित्रांनो, आणि त्यांना माहिती आहे विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येत असतात, डॉक्युमेंटचा प्रॉब्लेम येत असतात. राहिला मुद्दा आता दुसरा, तो कोणता? तर काही युनिव्हर्सिटींचे फायनल इयरचे रिझल्ट अजून लागायचे आहेत आणि त्यामुळं आपल्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नाही. विद्यार्थी मित्रांनो, येत्या 4-5 दिवसांमध्ये डेट एक्सटेंड जर झाली, आता आपली आज जर डेट एक्सटेंड झाली तर येत्या 4-5 दिवसांमध्ये किंवा 2 दिवसांमध्ये काही युनिव्हर्सिटींचे रिझल्ट लागतील, आणि युनिव्हर्सिटीचे रिझल्ट लागल्यानंतर आपले फायनल इयरचे बीकॉम असेल, तुमचं ग्रॅज्युएशन कोणतंही असेल, बीटेक असेल किंवा तुमचं ऍग्री असेल किंवा तुमचं सायन्स असेल किंवा कॉमर्स किंवा आर्ट असेल, तर या माध्यमातून तुमचा रिझल्ट लागल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी काय करणार आहात? तर तुम्ही त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करू शकता आणि तुमच्यासाठी डेट एक्सटेंड होणार आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा घाबरण्याचं काही कारण नाही. तुमच्याकडे व्हॅलिडिटी नसेल, तुमच्याकडे नॉन क्रिमिनल नसेल, तुमच्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट नसेल, तर ही डॉक्युमेंट नसेल, तर तुमच्याकडे तुम्ही टाकलेली पोचपावती असेल तर त्याला घाई करा, ज्या माध्यमातून तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला मिळेल आणि तुम्हाला अपलोड करता येईल. व्हॅलिडिटी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तुमच्या स्क्रुटिनी समितीला भेट द्या, त्यांना विचारा की किती वेळ लागेल. या सर्व बाबी अत्यंत महत्वाच्या आहेत. त्यामुळं कोणीही पॅनिक होऊ नका. सर्वांसाठी सांगतो आहे, आनंदाची बातमी आहे, डेट एक्सटेंड होणार आहे. आणि ज्या काही पार्शली आणि व्हेरीफाय आणि पार्शली व्हेरीफाय आहे, हा जो प्रकार आहे हा दरवर्षीचाच प्रकार असल्यामुळं तुम्हाला सांगितलं की 52,000 फॉर्म आतापर्यंत आलेले आहेत आणि त्यापैकी 15,000 फॉर्म व्हेरीफाय झालेले आहेत. इतर विद्यार्थ्यांचे सुद्धा फॉर्म, ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस हळूहळू दररोजची व्हेरीफायची प्रोसेस ही सुरू असते. त्यामुळे हा जो टक्का आहे
किंवा हे जो विद्यार्थ्यांचा आकडा आहे तो नक्कीच वाढणार आहे आणि डेट सुद्धा वाढणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, हेच आजचं अपडेट होतं. हे अपडेट आपल्याला कसं वाटलं नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. अशाच अपडेट करता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काही जर प्रश्न असेल तर तुम्हाला व्हॉट्सअपच्या लिंक आहेत, म्हणजे एक टेलिग्रामची लिंक आहे, व्हॉट्सअपची लिंक आहे, त्या ग्रुपला जॉईन व्हा, ज्या माध्यमातून तुम्हाला प्रत्येक प्रश्नांची उत्तरं मात्र मिळेल. विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.